आज मी तुम्हाला 15 प्रश्न शिकवणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की सीटीटी मध्ये मॅथमॅटिक्समध्ये 30 प्रश्न असतात. त्या 30 प्रश्नांपैकी 15 प्रश्नांची सिरीज आहे, शेवटपर्यंत बघायचं आहे. आणि हो, जर का तुम्ही माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण की 15 प्रश्न VVIMP आहे. त्यातला पहिला प्रश्न बघा, किसी वर्ग की भुजा 33 सेंटीमीटर है. किसी वर्ग की भुजा म्हणजे एका चौरसाची बाजू 33 सेंटीमीटर अशी देण्यात आलेली आहे. ओके, 33 सेंटीमीटर. एक आयत की लंबाई म्हणजे एका आयताची लांबी तथा चौड़ाई वर्ग की भुजा के क्रमशः 2 तिहाई तथा 1 तिहाई है. म्हणजे या ठिकाणी कंपॅरिझन करण्यात आलेला आहे. कोणतं कंपॅरिझन? की सर्वप्रथम हा वर्ग म्हणजे चौरस दिलेला आहे, ज्याला आपण स्क्वेअर म्हणतो. त्याच्यावाली एक भुजा 33 सेंटीमीटर आहे, तर त्याच्याला सर्वच भुजा 33 च्याच असणार आहे. म्हणजे या ठिकाणी 33, इथे सुद्धा 33, इथे सुद्धा 33. त्यानंतर काय देण्यात आलेलं आहे? एक आयत की लंबाई म्हणजेच या वर्गाच्या अर्थात चौरसाच्या स्क्वेअरच्या या म्हणजे एका भुजाच्या लांबी से रिलेटेड आयताची लांबी आणि चौड़ाई आहे. म्हणजे इथं आपण काय करणार आहोत? आयताची लांबी बघा, एक आयत आपण असा छोटासा काढून घेऊ इथं. मग या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं की एक आयत की लंबाई क्रमशः 2 तिहाई है. कशाच्या? या 33च्या. म्हणजे लांबी इथं आहे, ही जर लांबी 33 इंटू 2 तिहाई. 2 तिहाई म्हणजेच 2/3 म्हणजे किती येणार आहे? 3 1 3 3 1 3 3 1 3 म्हणजे 11 2 किती? 22 सेंटीमीटर झाली लांबी आयताची. क्लिअर? दुसरं बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे. दुसऱ्या याच्यामध्ये वर्ग की भुजा म्हणजे चौड़ाई जी आहे, ही जे चौड़ाई म्हणजेच रुंदी जी आहे, ती रुंदी त्या वर्ग की भुजा के म्हणजे त्या वर्गाच्या एका बाजूच्या 1/3 आहे, 1 तिहाई आहे. म्हणजे या ठिकाणी 33 इंटू 1/3 म्हणजे 3 1 3 3 1 3 3 1 3 म्हणजे या ठिकाणी ही जी चौड़ाई म्हणजेच रुंदी जी आहे तर ती आहे 11 सेंटीमीटर. आता पुढे काय सांगितलं? इनके क्षेत्रफलों का अंतर कितना है. म्हणजे याचं क्षेत्रफळ, या वर्गाचं क्षेत्रफळ आणि ह्या आयताचं क्षेत्रफळ आपल्याला काढावं लागेल. काढल्यानंतर मित्रांनो त्याच्यातला अंतर म्हणजे फरक काढावा लागेल. आपल्याला माहितच आहे वर्गाचं क्षेत्रफळ म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग होत असते, ये म्हणजे बाजू. सो 33 चा वर्ग 1089 येते. तुमच्या पाठ असायला पाहिजे. जर तुम्हाला वर्ग काढता येत नसेल तर मी तुम्हाला शेवटी शिकवतो कसं काढायचं तर. ठीक आहे, 33 गुणिले 33 जरी केले तर तुमच्याला 1089 येणार. त्याच्यानंतर मायनस आता हे याच्यावाली लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले म्हणजे लांबी गुणिले रुंदी म्हणजेच L इंटू बी म्हणजेच आयताचा क्षेत्रफळ होते, आयताचे क्षेत्रफळ. ओके, तर लांबी किती आहे तर 22 आणि रुंदी किती आहे तर 11. याचा जर गुणाकार केला 11 दूनी 22, 7 आले 2, 11 दूनी 22 आणि 2 किती होते? हे बघा, याचा गुणाकार करायचा, याचा गुणाकार 11 दूनी 22, 7 आले 2, 11 दूनी 22 न 2 किती? 24 म्हणजे 242. आता या ठिकाणी सेंटीमीटरचा स्क्वेअर, कारण की कुठलंही क्षेत्रफळ हे वर्गामध्ये असते आणि या ठिकाणी सुद्धा सेंटीमीटरचा स्क्वेअर. आता त्यांनी काय सांगितलं की वर्गाचं क्षेत्रफळ आणि या आयताचं क्षेत्रफळ यातला फरक किती. सो अंतर किती, डिफरन्स किती. इट्स व्हेरी सिंपल. आपण काय करणार आहोत? 1089 हे स्क्वेअरचं क्षेत्रफळ झालं आणि हे 242 हे आयताचं क्षेत्रफळ झालं, है की नाही. सो 9तून 2 गेले 7 राहिले, इथं 4 राहतात, इथं 8 राहतात. 847 सेंटीमीटरचा वर्ग हा काय झाला, त्याचा डिफरन्स झाला. म्हणून सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. प्रश्न हे वर्ड्सच्या स्वरूपात आहे, म्हणजे शाब्दिक प्रश्न आहे. शाब्दिक प्रश्न आणि त्याच्यातच जॉमेट्री असल्या कारणाने काही वेळ जास्त लागत नाही. फक्त आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे, आपल्याला क्षेत्रफळ काढण्यासाठीचे फॉर्म्युले माहीत पाहिजे. ठीक आहे, इथं वर्गाचा बाजूचा वर्ग आणि इथं लांबी गुणिले रुंदी हे झाले क्रमशः क्षेत्रफळाचे सूत्र. त्याचा वापर करून आपण याचं क्षेत्रफळ आणि आयताचे क्षेत्रफळ काढलं, त्याच्यातला डिफरन्स आपण 847 काढला. सो सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आणि हो मित्रांनो, या ठिकाणी स्पष्ट दिलेलं आहे वर्ग या स्वरूपात आहे, आयत या स्वरूपात आहे. म्हणजे हे 22 सेंटीमीटर आपण या ठिकाणी काढलेलं आहे, या ठिकाणी
22 सेंटीमीटर आणि हा 11 सेंटीमीटर, म्हणजे याचाला गुणाकार केला तर आयताचं क्षेत्रफळ निघालं, याचा वर्ग केला तर वर्गाचं क्षेत्रफळ निघालं. ठीक आहे, आणि डिफरन्स तर आपण 847 काढलेलाच आहे. CTET 2024 साठी टेस्ट सिरीज तुमच्यासाठी घेऊन आलेला आहोत. आता त्या टेस्ट सिरीजमध्ये सर्वच विषय आहे. मी तर तुम्हाला मॅथमॅटिक्स शिकवतो, फक्त मॅथमॅटिक्सच आहे का? नाही. तर तुम्हाला सांगतो पेपर 1 आणि पेपर 2 साठी, पेपर 1 आणि 2 साठी सेपरेट टेस्ट सिरीज आहे सर्व विषयासाठी. मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की पेपर हा 150 गुणांचा असतो आणि हा सुद्धा 150 गुणांचा असतो. मग याच्यामध्ये 5 सब्जेक्ट असतात. किती सब्जेक्ट? 5 सब्जेक्ट. आणि याच्यामध्ये सुद्धा सब्जेक्ट असतात 5. या ठिकाणी पहिला सब्जेक्ट, दुसरा सब्जेक्ट, तिसरा सब्जेक्ट. पहिला सब्जेक्ट मोस्टली हा बालमानसशास्त्र असते, दुसरा सब्जेक्ट हा गणित असते आणि तिसरा सब्जेक्ट हा पर्यावरणशास्त्र असते. आणि हे कंपल्सरीच सगळ्यांना. आणि त्याचा मीडियम हिंदी आणि इंग्रजीच असते. हे जे 3 आहे, मानसशास्त्र, गणित आणि पर्यावरणशास्त्र पेपर 1 साठीचं. तर त्याच्यामध्ये मोस्टली काय असते मित्रांनो, तर ते हिंदीमध्ये असते किंवा इंग्रजीत असते. हिंदी आणि इंग्रजी अशा दोघांमध्ये असते. तुमचं मीडियम तुम्ही चूज केल्यानंतर ते ठरवू शकतं. त्याच्यानंतर ह्या 2 लँग्वेज असतात. लँग्वेज कोणी कोणी मराठी हिंदी घेते, कोणी कोणी हिंदी इंग्लिश घेते, ज्यांच्या त्यांच्या सोयीनुसार. म्हणून मी तुम्हाला सांगतो बघा, हे जे आहे ना मानसशास्त्र, मानस, गणित आणि पर्यावरण, ह्याच्या सेपरेट 30 प्रश्नांच्या सुद्धा टेस्ट मिळतात. आणि 30 प्रश्नांच्या त्या टेस्ट कलेक्ट करून 150 गुणांचे पेपर सुद्धा मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. सो तुम्ही मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता 7709119501 वर. तुमचा एक ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन केल्यानंतर त्या ठिकाणी वेळोवेळी अपडेट दिल्या जाते, म्हणजेच टेस्ट दिवसानं सेंड केल्या जाते. ओके, सो फीज आहे 200 रुपीज. तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. माझं नाव आहे सावंत सर. पुढे जाऊया. सेकंड, मर्लिन की माँ ने उसे जन्मदिन पर टॉफियों का पैकेट अपने साथियों के साथ बांटने के लिए दिया. आज काय आहे? तर फ्रेंडशिप डे आहे. सर्वांनाच माझ्याकडून, माझ्या फॅमिलीकडून आणि माझ्यावाल्या स्टडी मॅचच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा फ्रेंडशिपच्या. आता असंच काय झालं की मर्लिन की माँ ने उसे जन्मदिन पर टॉफियों का पैकेट अपने साथियों के साथ बांटने के लिए दिया. म्हणजे जन्मदिन होता. सो मर्लिनला असं म्हटलं तिच्यावाल्या आईनं की जा तुझ्या मित्रांना हे पॅकेट्स वाटून दे. आता मर्लिन आपल्याला फ्रेंड्सला कशी पद्धतीने त्या टॉफियाचं वाटते ते बघा. त्या टॉफियाच मधला म्हणजेच हे पॅकेट आहे, या पॅकेटमधले अदितीला किती देते? अदितीला देते 2/7 भाग. अदिती किती? 2/7 भाग. अमलला किती? अमल 1/6. नंतर फरहानला 2/5 आणि त्याच्यानंतर जैरीला 1/7 अशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट करते. यदि उसके पास सिर्फ 2 टॉफियां बच्ची है. इथून बघा पुढे काय आहे. जर तिच्याजवळ फक्त 2च चॉकलेट्स उरलेले असेल तर तो उसे पैकेट में शुरुआत में कितनी टॉफियां थी, म्हणजे ह्या पॅकेटमध्ये सुरुवातीला किती टॉफियाच होते असं तिने विचारलेलं आहे. या गणितामध्ये खूप इझी आहे मित्रा, कारण की या ठिकाणी अपूर्णांकाचा प्रश्न आहे, फ्रॅक्शनचा प्रश्न आहे आणि आपण त्याला एकदम योग्य पद्धतीने काढणार आहोत. बघा कसं असते माहिती आहे का, जे काही डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे ते अंश आणि छेदामध्ये या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. आपण सगळ्याच्या सगळ्याला प्लस करूया. 2/7 प्लस 1/6 प्लस 2/5 प्लस 1/7. आता हे सगळं प्लस केल्यानंतर आपल्याला माहित आहे की छेदाचा लसावी काढल्याशिवाय याचं उत्तर हे लवकर येत नाही. आता छेदाचा लसावी आपण काढू. बघा, छेदाचा लसावी म्हणजे या ठिकाणी मी थोडंसं बाजूला लिहून घेतो. 7, 6, 5 आणि 7 हे आहे छेद. आता आपण जर याला भाग दिला, आपण या ठिकाणी लक्ष द्या ना तुम्ही की कोणत्याही 2 संख्यांना किंवा 2 पेक्षा जास्त संख्यांना एका विशिष्ट अंकाने किंवा संख्याने भाग जात असेल तर भाग द्यायचा. 7 1 7. इथे 6 ला भाग जात नाही म्हणून ड्रॅग केला जैसे ते, याला भाग जात नाही म्हणून खाली उचलला जैसे ते. 7 1 7 है की नाही. मग आता या दोघांना भाग नाही जात म्हणून देअरफॉर 7 × 6 × 5 हे 7 हे 6 आणि हे 5 याचा गुणाकार म्हणजे लसावी. 7 × 42 42 × 5 5 2 किती 10
हा चालू 1 5 20 आणि 1 किती 21, म्हणजे 210 हा त्याचा झाला लसावी. म्हणजे या सगळ्यांचा लसावी झाला 210. क्लिअर. आता प्रत्येक छेदाने याला भाग द्यायचा. 7 7 3 21 म्हणजे 30चा भाग गेला. त्याच्यानंतर 6 या ठिकाणी बघा 6 साइन 3 किती 18, साइन 3 18, 21 मधून 18 गेले 3 राहिले, त्याचे 30 झाले, 6 पंचे 30 म्हणजे 35 आले. या ठिकाणी पुन्हा आपण गेलो तर 5 5 चूक 20 आणि 5 दोन्ही 10 42 आले आणि 7 3 21 म्हणजे 30 आले. क्लिअर. आता काय करायचं असते, अंश आणि छेदाचा गुणाकार म्हणजे फायनली त्याला वाटल्या गेलेल्या ट्रॉफीज आहे. म्हणजे 60 30 दोन्ही 60, हे काय झाल्या 60 ट्रॉफीज मिळालेल्या आहे कोणाला, ही अदितीला 60. क्लिअर. दुसरं बघा 35 एका 35 35 एका 35 35 ट्रॉफीज भेटलेल्या आहे अमलला. त्याच्यानंतर फरहानला 42 दोन्ही 84 84 ट्रॉफीज भेटलेल्या आहे फरहानला. आणि त्याच्यानंतर आहे 30 एक 30 30 ट्रॉफीज मिळालेल्या आहे कोणाला, जयरीला 30 ट्रॉफीज. आता त्यांनी विचारलं काय, तो उसके पैकेट में शुरुआती में कितनी टॉफियाज थी. 2 टॉफियाज उरलेल्या आहे. आपण 2 पद्धतीने याचा आन्सर काढू शकतो. पुढे आपण 2 पद्धतीने काढू शकतो. कसं आहे माहिती आहे का, या सगळ्याची बेरीज करायची, त्याच्यामध्ये 2 ऍड करून टाकायचे, डायरेक्टली आन्सर येते. कारण की प्रत्येकाला डिस्ट्रीब्यूट केलं ना, अदितीला, अमलला, फरहानला आणि जयरीला, ह्या सगळ्याची बेरीज जर केली तर ती बेरीज किती येते बघा. याला थोडंसं बाजूला ठेवू. इथं 4 9 9 झाले, इथं आहे की नाही 9 या ठिकाणी भेटले. ओके 5 आणि 4 9 ठीक आहे. और उसके पास सिर्फ 2 टॉफियाच बची है. ठीक आहे, आपण पुढे बघूया. त्याच्यामध्ये ऍड केले तर नाही, पुढे बघूया थोडंसं. कारण की हे भाग जातो मग त्याचवाला. या ठिकाणी ओके हां 5 आणि 4 9 5 आणि 4 किती 4 आणि 5 9, त्याच्यानंतर 8 आणि 3 11 11 आणि 3 14 14 आणि 6 किती 20, म्हणजे इथं झाले 209 209 भागिले 210 209 भागिले 210 असं आलेलं आहे. म्हणजे पद्धतशीरपणे लक्षात घ्या, 209 भागिले 210 हे झाले वाटलेलं आहे. परंतु हे पूर्ण ह्या पॅकेटमधून वाटले. पॅकेट म्हणजे 1 म्हणायचा. सो आपण या ठिकाणी काय करायचं की 1 वजा 209 भागिले 210. सो असा गुणाकार होते. म्हणजे काय होते, 210 एक 210 वजा हे 209 आणि भागिले हे 210 जैसे ते, म्हणजे याचं येते 1 भागिले 210 भाग एकास 210 वा भाग म्हणजे 2 टॉप्याचा आहे. मग इथे देअरफॉर काय करायचं, एकास 210 वा भाग बरोबर 2 टॉपिक्स, त्याला एक्स म्हणायचं असते. याला काय म्हणायचं असते, एक्स म्हणायचं असते. सो एक्स इज इक्वल टू 2 गुणिले हा जो एवढा भाग गुणाकाराचा इकडे या ठिकाणी म्हणजे उलट होतो. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे तर 210 असा ऍड होतो. सो एक्स बरोबर 420 येते. किती येते 420. 420 टॉपियाज 420 टॉपियाज काय झालेले आहे तर त्या सुरुवातीला त्या पॅकेट्समध्ये होत्या 420. सो फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बघा इथं बॅलन्स काढायची 2 भागिले म्हणजेच 1 भागिले 210, हे 210च्या दुप्पट म्हणजे आन्सर येते 420. राईट आन्सर आहे. तिसरा प्रश्न स्क्रीनवर आहे, हलकीची बॉडमॅथचा प्रश्न आहे. मात्र या ठिकाणी एक्सपोनंट म्हणजे घातांक देण्यात आलेला आहे आणि खूपच इझी आहे मित्रांनो. या ठिकाणी बघा काय कसं काढायचं. या ठिकाणी असं देण्यात आलेलं आहे. मग हा मैरोपी कंस आहे, मग हा छोटा कंस आहे 1/3, त्याच्यानंतर त्याचा रेस टू दी पॉवर -3 मायनस पुन्हा 1/4 त्याचा रेस टू दी पॉवर -2, त्याच्यानंतर हा ब्रॅकेट कंप्लीट भागिले त्याच्यानंतर नेक्स्ट ब्रॅकेट आहे 1/4 त्याचा एक्सपोनंट म्हणजे त्याचा घातांक तो तेवढा आहे. आणि या ठिकाणी त्याच्यानंतर हे असं देण्यात आलेलं आहे, हे कंप्लीट देण्यात आहे व्हॉट. खूप इझी आहे. मात्र याच्या मागची आपल्याला कॉन्सेप्ट माहीत पाहिजे. अपूर्णांक आणि अपूर्णांक 1/3 अपूर्णांक आहे, 1/4 अपूर्णांक आहे, 1/4 अपूर्णांक आहे. त्याच्या डोक्यावर त्याचा घातांक निगेटिव्ह मध्ये देण्यात आलेला आहे. हा बघा घातांक काय आहे, -3, -2 आणि -3 म्हणजे ऋण आहे. मग त्याला ऋणाचं
धन करायचं आहे, म्हणजे निगेटिव्हचं पॉझिटिव्ह करायचं आहे, तर ते कसं केलं जाते बघा. बिलकुल मी तुम्हाला इथले या ठिकाणी चेंजेस सांगतो की म्हणजे असं केलं, हा मैरोपी कोण जशी ते ठेवला. आता याला उलटं करायचं, याला इन्व्हर्स करायचं, म्हणजे 3 वर न्यायचे आणि 1 खाली आणायचा. 3 वर नेले आणि 1 खाली आणला, तर याला इन्व्हर्स केलं तर याचा चिन्हाचा बदल होतो, म्हणजेच या ठिकाणी मायनसचा प्लस होऊन जातो. म्हणजे 3/1 म्हणजे आपण 3 म्हणू, ह्या 1ला तर व्हॅल्यू राहत नाही, आणि हा जो 3 आहे त्याच्या डोक्यावर टाकला, हे आपण कंप्लीट करून टाकलं. ठीक आहे. आता वजा सेम टू सेम इथे तसंच करायचं, 4 वर न्यायचे, 1 खाली आणायचा आणि याच्यावर चिन्ह बदलून टाकायचं, वजाचा प्लस केला, म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे, 4च्या डोक्यावर 2. आता हा मैरोपी कंस कंप्लीट डिवायडेड बाय, इथे सुद्धा तसंच करणार आपण, 4 वर आणि 1 खाली. सो या ठिकाणी 4च्या डोक्यावर आता हा 3, हे कंप्लीट आणि हे कंप्लीट. आता तर तुम्हाला आन्सर काढताच येते, कारण की मी तुम्हाला कॉन्सेप्ट सांगितले आहे मित्रांनो. कॉन्सेप्टमध्ये काय आहे, आता या ठिकाणी सर्वप्रथम हा मैरोपी कंस कंप्लीट करावा लागेल आपल्याला. आपण काय लक्षात घेतो की बॉडमास आहे, बॉडमासमध्ये सर्वप्रथम भागाकार करावा लागते, म्हणून आपण हा भागाकार करत बसतो आणि इथंच मग आपण चुकतो. सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल की याला असं करावं लागेल बघा, हा 3चा घन म्हणजे 27 आले, वजा 4चा वर्ग म्हणजे 16 आले, हा कंप्लीट, भागिले 4चा घन, 4 16 16 64, इथे 64 आले, आणि नंतर असं. आता हा आधी कंप्लीट करावा लागेल. 27 मधून 16 गेले, 11 राहिले, 11 भागिले 64 असं त्याचा फायनली आन्सर येते, 11 भागिले 64, आणि ते ऑप्शन मध्ये आहे. फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्लिअर आहे. बॉडमासचे प्रश्न अशा पद्धतीने सोडवायचे, सोबत त्याच्या घातांक जर दिला तर अशा पद्धतीने कन्व्हर्ट करायला विसरू नये. ठीक आहे. 15व्या प्रश्नापर्यंत तुम्हाला माझा व्हिडिओ बघायचा आहे. चला पुढे. राईट आन्सर आहे 11 भागिले 64. चौथा प्रश्न, एक दुकानदार के पास कुछ अंडे है. याचे आन्सर की नाही वाचताच निघून जाते, पण तरी पण आपण त्याला स्टेप बाय स्टेप्स घेऊ. एक दुकानदार के पास कुछ अंडे थे, वह उन्हें एक ट्रे में रखना चाहता था. एका दुकानदाराजवळ काही अंडे होते, त्याला तो एका ट्रे मध्ये ठेवणार आहे. जिसमें ठीक 12 अंडे आते हैं. एका ट्रे मध्ये किती, ह्या एका ट्रे मध्ये किती, एका ट्रे मध्ये किती, तर 12 अंडे, किती 12 झालं. उसने अंडों को 9 ट्रे में रखा. असे किती ट्रे, 1 2 3 4 5 6 7 8 9, 9 ट्रे मध्ये त्यानं ते भरले. 12 9 किती, 108. 108 अंडी त्या 9 ट्रे मध्ये बसणार आहे. 108 अंडे. क्लियर. आता और उसके पास 5 अंडे बचे. आता त्याच्याजवळ होते किती ते विचारलेले आहे, पण त्याच्याजवळ आणखी 5 अंडी उरलेली आहे. उरले ट्रे मध्ये भरल्यानंतर, प्रत्येक ट्रेची कॅपॅसिटी 12ची आहे, अच्छा 9 ट्रे मध्ये भरल्यानंतर 108 अंडी त्याच्यामध्ये बसली, परंतु त्याच्याजवळ आणखी 5 अंडी उरले ना, म्हणजे त्याच्याजवळ एकूण अंडी होती 113. एकूण होते त्याच्याजवळ, ओके. उसे अभी कितने अंडों की आवश्यकता है जिससे उसकी 10 ट्रे भरने के बाद कोई अंडा न बचे. सिंप्लिफाइड आहे. आपल्या डोक्यात त्याचा आन्सर पण आला, काही कॅल्क्युलेशन न करता. याच्यातला जो 10वा ट्रे जो आहे, कोणता, हा जो 10वा ट्रे जो आहे, 10वा ट्रे, त्या 10व्या ट्रे मध्ये 5 अंडी तर ऑलरेडीच बसणार, हे उरलेले. मग आणखी एका ट्रेची कॅपॅसिटी 12 आहे, तर 7 अंडी त्याच्यामध्ये बसू शकतात ना. सो 7 आन्सर येणार डायरेक्ट, काही करण्याची गरज नाही. सो आन्सर येते थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर. म्हणजे डायरेक्टली आन्सर येते, हे काही करण्याची गरज राहत नाही. आणि जर तुम्हाला वाटलंच की करायचं, तर 12 गुणिले 10 करायचं, म्हणजे 10 ट्रे, हे होतात 120. किती होतात, 120. ह्या 120 मधून हे 113 वजा करायचे, म्हणजे तरी पण आन्सर 7च येते. 7 अंडे आणखी बसू शकतात त्या 10व्या ट्रे मध्ये. सो थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर. क्लियर. 5वां प्रश्न, एक समबाहु त्रिभुज की घुमावदार सममिति को क्या कहते हैं. घुमावदार सममिति, रोटेशनल सिमेट्री, म्हणजे घुमावदार सममिती. आता तुम्हाला याचं बिलकुल एकदम डीप मध्ये नॉलेज देतो बघा. एक समबाहु त्रिभुज
म्हणजे समभुज त्रिकोण असं म्हणूया त्याला आपला मराठीमध्ये. हा सारख्या याचवाला आहे, हे तीनही त्याच्याला भुजासारख्या, भुजासारख्या म्हणून याला समबाहू त्रिभुज आपण म्हणणार. मराठीत त्याला आपण समभुज त्रिकोण म्हणत असतो. काय म्हणतो आपण त्याला? समभुज त्रिकोण म्हणतो. क्लिअर? आता बघा, समभुज त्रिकोण म्हणा की कुठलाही त्रिकोण म्हणा, त्याच्या तिन्ही कोणांची बेरीज हे 180 डिग्री असते. 180 डिग्री तिघांची बेरीज, याची याची याची. आता हे 60 डिग्रीचा आहे, हा 60 डिग्रीचा असतो आणि हा सुद्धा 60 डिग्रीचा असतो. आणि याच्याला भुजा मग 5 असेल तर सगळ्या 5, 7 असेल तर 7 सेंटीमीटर अशा असते. आता त्यांनी काय सांगितलं? एक समबाहु त्रिभुज की घुमाकार सममिति के कोण है. आता याला फिरवायचं आहे, पहिली पोझिशन याला फिरवायचं आहे. पहिली पोझिशन म्हणजे फर्स्ट पोझिशन, त्याच्यानंतर सेकंड पोझिशन येणार, सेकंड पोझिशन, आणि त्याच्यानंतर थर्ड पोझिशन येणार. पहिल्या पोझिशन मध्ये जर ही जी आकृती आहे जैसे ते जर ठेवत असेल, इथं त्याचा केंद्रबिंदू आहे, इथं आपण केंद्रबिंदू मानू. ओके, इथं काय मानलं आपण? केंद्रबिंदू मानलं. आता याला जर मला फिरवायचं आहे, बघा असा मी पकडला, याला जर फिरवायचं आहे, मध्ये जर हे टोक जर समजा मी इकडून इकडे फिरवत असेल, इकडून इकडे फिरवत असेल असं, म्हणजे घड्याळाच्या दिशेने जर मला फिरवायचं असेल, क्लॉकवाईज जर फिरवायचं असेल तर त्याला मी असं फिरवतो. फिरवल्यानंतर हा इथे येणार टोक, तर हा टोक इकडे जाणार, तर हा टोक इथे जाणार, हा टोक इथे येणार, हा टोक इकडे जाणार, हा टोक आणखी थोडासा फिरवला की हा टोक इकडे येणार, हा टोक इकडे जाणार, हा टोक इकडे जाणार. असं फिरवत हे टोक या टोकावर येणार, हे टोक या टोकावर जाणार आणि हे टोक या टोकावर जाणार. तेव्हाच ते त्याच्यावाली पोझिशन घेऊ शकते. ही पोझिशन सर्वप्रथम येते 120 डिग्रीला. केव्हा येते? 120 डिग्रीला. पुन्हा इथे आल्यानंतर, हे टोक इथे आल्यानंतर, म्हणजेच ABC म्हणूया आपण. आता हे एचं सी होणार आणि बीचं ए होणार आणि सीचं बी होणार. अशी झाली पोझिशन. कशाला? 120ला. पुन्हा आता हे इकडे आलं टोक एचं, मग पुन्हा असं फिरवणार तर हा एचा, म्हणजे इथं ए येणार, इथं बी येणार आणि इथं काय येणार आहे? सी येणार. असं झालं, म्हणजे हे टोक इकडे गेलं तर ही पोझिशन येते केव्हा? याच्या दुप्पटला, म्हणजे 120च्या दुप्पट 240ला. ओके, ही केव्हा येते? 240 डिग्रीला येते. आता तिसरं, आता इथं आला ना तो, आता हे टोक इथे आलं, म्हणजे हे टोक सर्वप्रथम इथे आलं होतं, हे टोक इथे आलं होतं, इथून इथे गेलं ते 240ला. आता ह्या जो ए आहे पुन्हा आपल्या पूर्ववत स्थितीला आणायचं असेल तर त्याला पुन्हा असं करून असा फिरवा लागेल डायरेक्ट इथं. हा एचा ह्या बीचा एच होणार आहे की नाही. आता ह्या सीचा बी होणार आणि ह्या एचा सी होणार. बघा, सगळ्यांनी आपापली स्थिती घेतली. एची स्थिती शेवटी सी वर गेली, बी वर गेली, बी वरून पुन्हा ए वर आली. इथे बीची स्थिती ए वर गेली, सी वर गेली, पुन्हा बी वर आली. सीची स्थिती बी वर गेली, ए वर गेली आणि पुन्हा सी वर आली. म्हणजे प्रत्येकाने आपापली पोझिशन ग्रहण केली फिरवत असताना. सो ती पोझिशन येते 360ला, तिसरी. म्हणजेच 360 डिग्रीमध्ये फिरवताना फक्त तो आपण तीनदाच फिरवू शकतो, म्हणून आंसर येते या ठिकाणी घुमावदार सममिति के कोण कौनसे है. तो कोण है? फर्स्ट येतं 120 डिग्री, सेकंड येतं 240 डिग्री आणि थर्ड येतं 360 डिग्री. सो थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चेक करूया आणि समजावून घेऊ. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा 0 डिग्री मी तर तुम्हाला माझ्या पद्धतीने समजून सांगितलं, परंतु हे सगळं त्याचं एक्सप्लेनेशन आहे. पहिले 120 डिग्री, दुसरं 260 डिग्री, 360 डिग्री. याच्यापेक्षा मी चांगल्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी समजावून दिलेलं आहे की पोझिशन कशी ग्रहण करते. इक्वल पोझिशन, पहिली पोझिशन 240ला, पहिली पोझिशन 120ला, दुसरी पोझिशन 240ला, तिसरी पोझिशन 360ला. जर सममित रेखा आहे जर म्हटलं तर त्या ठिकाणी 3च येतात. या ठिकाणी सांगितलेलं पण आहे बघा, इथे तीनों भुजाएं बराबर होती है, तीनों कोण 60 डिग्री के होते हैं समबाहु त्रिभुज के. या ठिकाणी इथे दिलेला आहे बघा, समबाहु त्रिभुज 360 डिग्री के अंदर, समबाहु त्रिभुज 360 डिग्री के अंदर 3 बार अपनी मूल स्थिति में आता है. 3च वेळेस तो आपल्या मूळ स्थितीमध्ये येऊ शकतो, चौथ्या वेळेस नाही. हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी पहिली स्थिती 0 डिग्रीची होती, दुसरी स्थिती या ठिकाणी 120 डिग्रीची आहे,
तिसरी स्थिती म्हणजे इथून पहिली स्थिती, इथून 0 डिग्रीची पहिली स्थिती 120, दुसरी स्थिती 240 आणि तिसरी आहे 360. ओके, आणि हे पण मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजावून दिलेलं आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न, इनमें से कौन से भिन्नों को जोड़ने पर परिणाम 1 मिलेगा. आता पर्याय क्रमांक 1 कडे आपण जाणार आहोत. आता काय असते मित्रांनो, आता याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर त्याचा आन्सर 1 आला पाहिजे. असं कोणतं ऑप्शन आहे की त्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर 1 येणार असं विचारलेलं आहे. मित्रांनो बघा, 3/8 फर्स्ट ऑप्शन कडे चाललो, 4/16, 1/4 आणि 1/8. आपल्याला माहित आहे की या 8, 16 आणि 4 आणि 8चा लसावी काढावा लागते. लसावी, आता लसावी तर खूपच इजी आहे मित्रा, तोंडी तोंडी पण काढता येतो आपल्याला. एकाच संख्येने दुसऱ्या संख्येला भाग जात असेल तर मोठी संख्या, एकाच संख्येने म्हणजे 8, हे डबल 8 जर असले लसावीमध्ये 1 कॅन्सल करून टाकायचं. 1 कॅन्सल करून टाकायचं, कारण याने याला भाग जातो, 8 1 8, 1 कॅन्सल केला. आता बघा, याला एकाच संख्येने दुसऱ्या संख्येला भाग जातो म्हणजेच 16 ही लसावी झाली. मग पुन्हा हा 8 कॅन्सल झाला. आता 4 ने 16 उरले, 4 ने 16ला भाग जातो म्हणून मोठी संख्या ही लसावी झाली. म्हणजे या सगळ्यांचा लसावी येतो 16. आता प्रत्येकाला आपण प्रत्येक छेदाला या छेदाने भागणार आहोत. 8 2 16, 8 2 16, 16 1 16, 4 चूक 16 आणि 8 2 16. आता तुम्हाला माहीतच आहे की इथं काय करावं लागते, 3 2 किती 6, 4 1 4, 4 1 3 2 6, हे बघा 3 2 6, 4 1 4, 4 1 4 आणि या ठिकाणी 2 1 2. आता या सगळ्याची जर बेरीज केली तर बघा, याची बेरीज केली तर ती किती येते, 6 4 10, 10 6 16, 4 6 10, 10 4 14, 14 2 16, 16/16 म्हणजेच काय तर मित्रा 1. सो फर्स्ट ऑप्शन मध्येच आन्सर आहे, फर्स्ट ऑप्शनचं आन्सर येते 1. म्हणून तिथं सांगितलेलं आहे इनमें से कौन से भिन्नों को जोड़ने पर परिणाम 1 मिलेगा. सो याला जर आपण ऍड केलं म्हणजे जोडलं तर त्याचा परिणाम म्हणजे उत्तर 1च येणार आहे. दुसऱ्याचं उत्तर किती येणार बरं, थोडंसं सेकंड पण ऑप्शन बघूया आपण, थर्ड ऑप्शन नाही बघू, पण आपलं ते आन्सर आलेलाच आहे फर्स्ट. पण सेकंडचं सुद्धा बघू. 1/8 अधिक 1/8 अधिक 1/8 सेकंड ऑप्शन. आता छेद जर सारखा असला तर त्याच्यासाठी एक समान असा अंक घ्यावा लागतो. त्याच्यानंतर वरच्याची तिघांची बेरीज करायची, 1 अधिक 1 अधिक 1 म्हणजे 3. याचं आन्सर येते, याचं जसं 1 आलं तसं याचं आन्सर येते 3/8. आता याचं पण बघू, 1/8 अधिक 5/8 अधिक 3/8. थर्डचं छेद समान आहे, समान छेदासाठी एकच असा अंक घ्यायचा किंवा संख्या घ्यायची आणि या तिघांची बेरीज करायची. 5 आणि 1 6, 6 आणि 3 किती 9, 9/8 झालं ते. 9/8, 9/8ला आपण 1.8ही म्हणू शकतो. म्हणजे 9/8 आलेला आहे. आपल्याला ते 1 पेक्षा जास्त आहे, तो 1 पेक्षा जास्त आहे. म्हणजे 8 1 8 उरला 1 असं असते ते. सो हे पण नाही आहेत. सो आपण याचा आन्सर 1.1/8 और डायरेक्टली 9/8 आपण घेतलं. आता चौथा पण आपण बघूया ना, 4/16, 2/8 आणि 3/8. 4/16, 2/8 आणि 3/8. मित्रांनो याचं कसं करायचं तुम्हाला सांगतो. आता आपण भागही दिलं तरी चालते कारण की भाग जातो. 4 1 4, 4 चूक 16, 2 1 2, 2 चूक 8. आता ह्या तिघांची बेरीज करू आपण. छेद 4 4 8 आहे म्हणजे त्याचा लसावी हा 8 येतो. 4 4चा 1 4 कॅन्सल केला आणि एका संख्येने दुसऱ्या संख्येला भाग गेला म्हणून याचा लसावी आला 8. आता भाग देऊ. 4 2 8 आणि हा 2 1 2 प्लस 4 2 8 आणि हा 2 1 2 प्लस 8 1 8 आणि हा 3 1 3 म्हणजे 4 आणि 3 किती 7, 7/8 येते. तिसऱ्याचे येते 7/8. म्हणून आन्सर फक्त आणि फक्त फर्स्ट ऑप्शनचं 1 येते, म्हणूनच आन्सर फर्स्ट आहे. क्लिअर. चला पुढे 7वा प्रश्न. यदि 1/3 इज इक्वल टू b/4 इज इक्वल टू c/7 हो तो a + b + c इज इक्वल टू c यानी कि कितना होता है. इट्स व्हेरी सिंपल. इथं काय लक्षात घ्यायचं मित्रांनो सांगू तुम्हाला, a बरोबर डायरेक्टली 3 घ्यायचा, छेदाला 3 आहे तर 3च म्हणायचा, b बरोबर 4 म्हणायचा आणि c बरोबर 7 म्हणायचा. आता याच्यामध्ये ऍड करायची ते a + b + c / c.
ए म्हणजे किती 3, बी म्हणजे किती 4 आणि सी म्हणजे किती 7 आणि हे सी म्हणजे 7. आता मित्रांनो बघा 3 आणि 4 7, 7 आणि 7 14, 14 भागिले 7 म्हणजे 7 1 6 7 2 14 म्हणजे आन्सर आला आपल्याला सेकंड. ए बरोबर ती, बी बरोबर 4 आणि सी बरोबर 7 घेतलं, याच्यामध्ये ऍड केल्यानंतर आपल्याजवळ आन्सर या ठिकाणी सेकंड येतं, म्हणजेच 2 येतं. 2 हे थर्ड ऑप्शन मध्ये आहे. सो थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर. क्लिअर? राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, राईट आहे. 8वां प्रश्न. एक त्रिभुज की रचना करने के लिए, एका त्रिकोणाची रचना करण्यासाठी संभव भुजाएं कौन सी है. आता त्रिकोणाची रचना होते कशी तुम्हाला सांगतो. बघा आता तुम्हाला सांगतो. एक जर समजा 2 काठ्या घेतल्या आपण, म्हणजेच ही एक काठी घेतली एवढी आणि एक घेतली आपण एवढी. हे 3 सेंटीमीटर आहे आणि हे 4 सेंटीमीटर आहे. हे 3 सेंटीमीटर आहे पहिली काठी आणि दुसरी 4 सेंटीमीटर आहे. बघा पद्धतशीरपणे, हा हे बरोबर एकदम सिस्टमॅटिकली मी तुम्हाला समजावून देतो. हे 4 सेंटीमीटर आहे आणि तिसरी काठी जर समजा ही आहे तिसरी आणि चौथी काठी ही आहे. चौथी काठी ही आहे. बघा ही पहिली काठी आहे फर्स्ट, ही सेकंड आहे, ही थर्ड आहे आणि ही चौथी आहे. आता ही जी काठी आहे ना, ह्या 3 पेक्षा पण लहान आहे आणि 4 पेक्षा पण लहान आहे किंवा त्याची एवढी आहे जवळपास. म्हणजे इथं आपण जर समजा हिला समजा 3.5 घेतलं सेंटीमीटर आणि हिला डायरेक्टच आपण घेऊ 8.5 असं घेऊ समजा 8.5. बघा ही याच्या जवळपास आहे, 3 आणि 4च्या जवळपास आहे ही, आणि हे 8 म्हटलं तर याच्यापेक्षा खूपच मोठी आहे. मग त्रिकोण या काठीने होणार की ह्या काठीने होणार, कोणत्या काठीने होणार कोणत्या काठीने होणार नाही, ही कॉन्सेप्ट तुम्ही लक्षात घ्या. हे तर मी लगेच सांगतो, हे ट्रिक्सनच येतं, काही कठीण नाही हे. पण तुम्ही कॉन्सेप्ट लक्षात घ्या. या दोघांची बेरीज किती झाली 7. या दोघांची बेरीज किती झाली 7. ती 7 बेरीज या लहान काठीपेक्षा मोठी आहे, या लहान काठीपेक्षा मोठी आहे. म्हणजे दोघांची बेरीज, 2 काठ्यांची बेरीज फर्स्ट आणि सेकंडची जी बेरीज आहे ती तिसऱ्या काठीपेक्षा काय पाहिजे, मोठीच पाहिजे. आहे ना मोठी 3.5, मोठीच पाहिजे. जर लहान असेल म्हणजे बघा ना, फर्स्टची बेरीज आणि सेकंडची बेरीज जर 7 आहे तर ती 7 याच्यापेक्षा काय आहे, लहान आहे. फोर्थ काठीपेक्षा लहान आहे आणि तिसऱ्या काठीपेक्षा मोठी आहे दोघांची बेरीज. तर मोठी असेल दोघांची, 2 काठ्यांची म्हटल्यापेक्षा आता आपण 2 बाजूंची बेरीज तिसऱ्यापेक्षा मोठी असेल तर त्रिकोण होते. जर 2 बाजूंची बेरीज तिसऱ्यापेक्षा लहान असेल तर त्रिकोण होत नाही. ही कॉन्सेप्ट आहे. आता बघा 6 3 किती 9, पद्धतशीर, हा तोंडी करता येते. 6 3 किती 9, 3 पेक्षा मोठे आहे म्हणून पहिला राईट आला. 3 आणि 3 किती 6, 6 आणि 6 सारखेच आहे. 6 आणि 6 काय सारखे आहे, सारखे पण चालत नाही. लक्षात घ्या, सारखे पण चालत नाही म्हणून या ठिकाणी क्रॉस घेतला. आता 3 आणि 6 9 झाले. इथं पहिला दुसरा तिसरा आणि आता पहिला तिसरा, लास्ट टू लास्ट. 6 आणि 3 किती 9, ह्या 3 पेक्षा मोठे आहे, चालते. इथे त्रिकोण होणार नाही. दुसरं बघा सेकंड. आता या दोनची बेरीज करून बघा. बेरीज करण्याची पण गरज नाही, ती याच्यापेक्षा मोठीच आहे. म्हणजे 6 5 11 12.2 येणार. ती 12.2 हे 4.6 पेक्षा मोठेच आहे. आता दुसरं सेकंड आणि थर्ड त्याची बेरीज म्हणजेच ते 5 9 पॉईंट आणि 10.5 येते. ते 10.5 हे 6.3 पेक्षा मोठेच आहे की नाही, मोठे आहे. आता फर्स्ट आणि लास्ट बघू. 6.3 बघा इथं 6 आणि 5 11 12.2 याच्यापेक्षा मोठे आहे. 6 5 4 9 1 10 10.5 हे 6.3 पेक्षा मोठे आहे. म्हणजे 2 आपल्याला राईट सापडले. आता तिसरा राईट बघा. तिसरा फर्स्ट आणि लास्ट 6.3 आणि 4.6 5.9 पेक्षा मोठेच आहे. बेरीज करा नका करू आपल्याला दिसून येऊ राहिलं. 6 आणि 4 किती 10.9 येते. ते 5.9 पेक्षा मोठेच आहे. म्हणजे तिसरा सुद्धा आपल्याला राईट सापडला.
आता आन्सर तर आपल्याला सेकंड ऑप्शन मध्ये असणाऱ्या ज्या काही भुजांची लांबी दिलेली आहे त्याच्यावरून असं दिसून येते, पहिला आणि दुसऱ्याची बेरीज केली तर तिसऱ्यापेक्षा मोठी, दुसऱ्याने तिसऱ्याची बेरीज केली तर पहिल्यापेक्षा मोठी, आणि पहिल्या आणि तिसऱ्याची बेरीज केली तर दुसऱ्यापेक्षा मोठी दिसून येऊ राहिली, म्हणून आन्सर आपल्याला सेकंड येते. ओके, पण आपण काय करूया की तिसरं आणि चौथं सुद्धा व्हेरीफाय करून बघू. बघा आता इथं याची बेरीज किती येते, याची बेरीज येते 111.5. ही 39 पेक्षा मोठी आहे, पहिला राईट दिला, हा याने त्रिकोण होते. हा दुसरं, या दोनची बेरीज 105 आणि 39, याची बेरीज निश्चितच 6.5 पेक्षा मोठी आहे. तिसरं बघा, फर्स्ट आणि लास्ट 39 आणि 6.5 म्हणजेच 45.5. 45.5 हे मित्रा 105 मिलीमीटर पेक्षा लहान आहे, म्हणून या ठिकाणी इथं क्रॉस येणार, म्हणूनच त्रिकोण रचना होणार नाही. आता इथे सुद्धा तसंच 9 3 12 12.7 आले, ते 12.7 5.3 पेक्षा मोठे आहे, राईट घेतला आपण. या ठिकाणी बघा 9.2 आणि 5.3, 9.2 आणि 5.3, 9 5 14 14.5 झाले, ते 14.5 हे 3.5 पेक्षा मोठे आहे, राईटच दिला आपण. पण तिसरा फर्स्ट आणि लास्ट बघा, फर्स्ट आणि लास्ट म्हणजे 8.8 आहे, ते ह्या दोघांची बेरीज किती येतं 8.8, मनातच बेरीज करायची. 8.8 ही जी बेरीज आहे 9.2 पेक्षा लहान आहे, म्हणून या ठिकाणी त्रिकोण रचना होणार नाही, म्हणजेच या ठिकाणी क्रॉस आला, इथे क्रॉस इथे क्रॉस इथे क्रॉस. सेकंड मध्ये दिलेल्या ज्या का बाजूच्या लांबी आहे त्याच्यानुसार सेकंड ऑप्शन मध्ये एक त्रिकोण रचना होते. सो सेकंड ऑप्शन इज द राइट आंसर. क्लियर. 9वां प्रश्न, नरेश ने 30 जून को सुबह 11:20 में अपनी यात्रा शुरू की. यात्रा केव्हा सुरू झाली, 30 जूनला, केव्हा 11:20 और 1 जुलाई को शाम 5:40 में समाप्त की. आणि एका दिवसानंतर जून जुलै एका दिवसानंतर लगेच दुसऱ्या दिवशी 5:40 इव्हिनिंगला, केव्हा शाम यानी कि इव्हिनिंग को 5:40 में समाप्त की. यात्रा को पूरा करने में लगने वाला समय कितना है. मित्रांनो बघा आता 30 जून 11:20 सुरुवात झाली, सुबह, सुबह म्हणजे मॉर्निंगला. ओके. आणि 1 जुलै म्हणजे जुलै, 1 जुलै 5:40 शाम, शाम यानी की इव्हिनिंगला, हे स्टार्ट झाली आणि हे एंड झाली. क्लियर. आता काय असते माहिती आहे का, या ठिकाणी 30 जून आणि 1 जुलै 11:20 ते 11:20, इथं आपण छोटंसं असं हे काढू, 11:20 ते 1 जुलैचे, आणि हे 5:40. या ठिकाणी 11:20 ते 11:20 दुसरा दिवस आहे ना, म्हणजे या ठिकाणी 24 तास ऑलरेडी झाले, आवर्स 24 तास ऑलरेडी झाले. मग आणखी किती तास झाले, मग दुसऱ्या दिवसचे बघा 11:20 सकाळी आणि संध्याकाळी 5:40, म्हणजेच काय तर 5:40 म्हणजे याच्यामध्ये 12 मिळवा लागेल, कारण की 24 तासी घड्याळानुसार याला कन्व्हर्ट करावं लागेल, म्हणजे ते 17:40 झाले. मग याच्यातले हे तास काढावं लागेल, हाऊ मेनी आवर्स. सो हे कॅल्क्युलेशन करावं लागेल, 24 तास तर आपण काढलंच आहे, हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. 17:40 वजा स्टार्टिंग टाइम 11:20, हे जी वजाबाकी केली 40 मधून 20 गेले, 20 राहिले, हे 20 मिनिट झाले, आणि इथे 17तून 11 गेले, 6 तास झाले. 6 तास 20 मिनिटे आणखी एक्स्ट्रा टाका लागेल. सो या ठिकाणी 6 तास 20 मिनिटे टाका लागेल, म्हणून या ठिकाणी येते 30 घंटे 20 मिनिट आन्सर येते. 30 घंटे 20 मिनिट असं आन्सर येणार आहे, कारण की 24 तास तर ऑलरेडी झालेच होते. दुसऱ्या दिवशी सकाळी 11:20 पासून तर शामचे म्हणजेच इव्हिनिंगचे किती 5:40, हे त्याच्यामध्ये ऍड करावं लागेल 6 तास 20 मिनिटे. सो 24 तास आणि 6 तास 20 मिनिटे म्हणजे संपूर्ण यात्रा झालेली आहे 30 घंटे 20 मिनिट की. सो फर्स्ट ऑप्शन इज द राइट आंसर. ओके, चला राइट आंसर आहे. 10वां प्रश्न मित्रांनो, रिक्त स्थानों में क्या आएगा. इट्स व्हेरी सिंपल. ओके, 2 तिहाई म्हणजे 2/3 अधिक इथे x घेणार,
एक्स इज इक्वल टू 11-12 हवा असं झालं. आपण त्याला न्यूमेरिकमध्ये चेंज केलं. आता पुढे काय म्हणते की ज्यावेळेस आपण हा एक्स काढतो तर त्यावेळेस ह्या जो प्लस आहे इकडे जाऊन मायनस होते. सो 11/12 वजा आणि हा मायनस झाल्यानंतर हा इनवर्स होते म्हणजे उलटा होते. 3 जातो वर आणि 2 येतो खाली. सो 3/2. आता मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी कॅल्क्युलेशन करावं लागेल. छेदाचा लसावी काढावा लागेल. लसावी छेदाचा लसावी जर काढला दोन्ही पद्धतीने काढता येते आपल्याला. ते क्रॉस मल्टिप्लिकेशन सुद्धा आपण काढू शकतो किंवा छेदाचा लसावी सुद्धा काढू शकतो. या ठिकाणी एका संख्येने दुसऱ्या संख्येला भाग जातो म्हणजे 12 आणि 2 ने 12ला भाग जातो म्हणून मोठी संख्या ही लसावी आहे. सो 12 घेतले इथं 12-1-12 म्हटलं 11-1-11 आले. वजाचा वजा केला इथं बेस सकम 12 म्हटलं आणि साइन 3 किती घेतले 18 घेतले है की नाही. साइन 3 काय घेतले आपण आता या ठिकाणी 18 घेतले. एक मिनिट ओके. आता या ठिकाणी 7-12 एक मिनिट 11-12 2 तिहाई 11-1-11 वजा साइन 3 18 7-12 एक मिनिट मित्रांनो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन रिक्त स्थानों में क्या आएगा. 10वां प्रश्न आहे मित्रांनो. 2 तिहाई प्लस एक्स इज इक्वल टू 11-12 हवा. याला न्यूमेरिक मध्ये आपण चेंज करणार आहोत. 2 तिहाई म्हणजे 2/3 प्लस एक्स बरोबर 11-12 हवा म्हणजे 11/12. मित्रांनो काय असते माहिती आहे का, एक्स ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल. हा जो प्लस आहे 2/3 प्लस या प्लसचा होती इकडे मायनस आणि हा 2/3 इकडे असा येऊन जातो. आता मित्रांनो तुम्हाला माहित आहे की छेदाचा लसावी काढा. लसावी काढला तरी चालते नाही काढला तरी आन्सर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशनने काढू शकतो. आता बघा कसं या ठिकाणी ओके. आता या ठिकाणी काय आहे छेदाचा लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य 12 आणि 3चा 3ने 12ला भाग जातो. एका संख्येने दुसऱ्या संख्येला भाग जात असेल तर मोठी संख्या ही लसावी असते म्हणून इथे 12 ही लसावी झाली. 12 आपण घेतले असं 12-1-12 आणि 11-1 किती 11 वजा 3 चूक किती 12 आणि 4 2 किती 8. या ठिकाणी बघा 11 वजा 8 म्हणजे 3/12 3/12 म्हणजे 3/12 हवा 3/12 हवा असं आन्सर येते मित्रा. सो थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्लिअर आहे की आन्सर 3/12 येते म्हणून. चला चेक करूया. राईट आहे. 11वां प्रश्न स्क्रीनवर आहे. एक शहर का तापमान सायं 9 बजे यानी कि इव्हिनिंगला 9 वाजता 23.5 डिग्री सेल्सियस देखा जाता है. 23.5 डिग्री सेल्सियस देखा जाता है. यदि प्रत्येक घंटे का तापमान 0.7 डिग्री सेल्सियस नीचे गिर जाता है तो किस समय तापमान 17.2 डिग्री सेल्सियस तक पहुंच जाएगा. मित्रांनो बघा सायंकाळची वेळ आहे इव्हिनिंगची वेळ आहे 9 वाजताची म्हणजे एक प्रकारची रात्रीचीच पकडून घेऊ. आता काय होते की 9 वाजता सायंकाळ 9 वाजता किती आहे 23.5 डिग्री सेल्सियस तापमान आहे. आता काय होते 9च्या नंतर पुढे गेलो आणि सकाळ होत गेली म्हणजेच या ठिकाणी किती आहे ओके सकाळ होत गेली. इथे ऑप्शन मध्ये सुबह आहे बघा म्हणजे सकाळ होत गेली. सायंकाळ नंतर इव्हिनिंग नंतर मग मॉर्निंग होते. असा हा प्रवास आहे. इव्हिनिंग नंतर मॉर्निंग आणि खूप इझी आहे म्हणजे हा सुबह म्हणजे सकाळला ते तापमान दाखवते 17.2 डिग्री सेल्सियस. ते कमी होत जाते. कितीने कमी होते 0.7 डिग्री सेल्सियसने कमी होत जाते म्हणजे मायनस होत जाते आणि तेव्हा ते 17.2 डिग्रीवर पोहोचते. आता कसं काढायचं 9 वाजता होतं 23.5 डिग्री सेल्सियस प्रत्येक तासाला 0.7 डिग्री सेल्सियसने कमी होत जाते. तो किस समय तापमान
17.2 डिग्री सेल्सिअस तक पोहोच जाएगा. या दोनची पहिले आधी वजाबाकी करावी लागेल. म्हणजे ती वजाबाकी अशी करूया आपण, 23.5 डिग्री वजा 17.2 डिग्री, है की नाही. म्हणजे या ठिकाणी 3 आले, 6 7 13, हा चला एक, म्हणजे 6.3 डिग्री सेल्सिअस हा झाला त्याच्यातला फरक. हे 6.3 डिग्री सेल्सिअस हे कमी झालं. किती झालं? 6.3 डिग्री सेल्सिअस हे कमी झालं. हा, आता मग प्रत्येक घंट्याला 0.7 डिग्री सेल्सिअस जर होत असेल तर इथं या दोघांचा भाग दिला तर एकूण तास निघून जातात. म्हणून देअरफॉर काय करायचं, 6.3 भागिले 0.7. गणिताचा नियम असा सांगतो की अंश आणि छेदामध्ये पॉईंटची पोझिशन सारखी असेल तर पॉईंट हटून टाकायचा. इथे एका घरानंतर आहे आणि इथे मागून एका घरानंतर आहे, म्हणून 63 भागिले 7 पॉईंट हटून टाकायचा. 7 1 6, 7 9 63, म्हणजे 9 तास. 9 तास असं हे झालेलं आहे. 9 तासामध्ये ते 23.5 डिग्री सेल्सिअस असणारं जे तापमान होतं तर ते 9 तासानंतर 17.2 डिग्री सेल्सिअसचं दाखवलेलं आहे. तर त्यांनी काय सांगितलं बघा, 9 तास ऍड करावं लागेल. कशामध्ये? आता देअरफॉर 9 वाजले, 9 आहे की नाही, 9 मध्ये 9 तास आपल्याला ऍड करावं लागेल. हे सायंकाळचे 9 आणि त्याच्यामध्ये हे काय करावं लागेल, ऍड एकूण तास. मग किती होणार आहे? 9 9 18, 18 वाजता. 18 वाजता ते तापमान 17.2 डिग्री सेल्सिअस दाखवेल. 18 म्हणजेच काय रे मित्रा? 18 म्हणजेच होते 6. 18 म्हणजे काय होते? 6. सो सुबह के 6 बजे 18 होणार ना. 18 म्हणजे 6. तुम्ही मोजत जरी नेलं ना तरी सुद्धा तुमच्याला येते. असे समजा जर तुम्ही 9 जर असे घेतले, हे जे कांडे घेतले, आता बघा 9 है की नाही, 9 संध्याकाळचे 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17. हे बघा 17 है की नाही, म्हणजेच इथं 17 असे बरोबर होऊन जातात. 17 म्हणजे 18. 9 नंतर हे 10 घेतले, 9 सोडून दिला, 10 11 12 12 वाजले मिडनाईटचे. 1 संध्याकाळचा तो मॉर्निंगला येत असतो, 1 2 3 4 5 6 म्हणजे सकाळचे 6 वाजले. सो सुबह 6 बजे आन्सर येतं. चला पुढे जाऊ. 12वा प्रश्न. 1,21,012 1,21,012 आता डिवायडेड बाय 12 असंही करा किंवा 1,21,012 असं करा. दोन्ही पद्धतीने तुम्हाला सांगतो या ठिकाणी. आता कसं करायचं बघा, 12ने भाग लहान मुलासारखा देऊन बघू. 12 1 12, इथे 0 0 उरले, हा 1 खाली आणला, ह्या 1ला भाग जात नाही म्हणून 12 0 0, इथे पुन्हा 1 आणला, पुन्हा हा 0 खाली उतरवला, हा जसा काढला तसा हा काढला, पुन्हा 10ला भाग जात नाही म्हणून 12 0 0, इथे पुन्हा 10 आले. आता हा 1 खाली आणला, 101 झाले. 12 9 108 होते, परंतु 12 8 96, 12 96 म्हणजे इथं 5 उरले. आता हा शेवटचा 2 इथे आणला, तर 12 हे ह्याला वेळ लागतो, हा लगेच येणार. 12 चूक किती? 48, म्हणजे या ठिकाणी 4 उरले. 4 ही बॅलन्स झाली, बाकी 4 का झाली? बॅलन्स झाली. ओके. सो त्यांनी काय सांगितलं की शेषफल म्हणजेच बाकी, रिमेन किती उरलेले आहेत? 4. सो सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर. याला वेळ लागेल, परंतु आता हे जर करायचं असलं तर कसं करायचं बघा. हा प्रश्न खतरनाकच आहे. इथं डायरेक्टली भाग द्यायचा, 12 1 12 डायरेक्ट भाग गेला, 1ले भाग जात नाही म्हणून 0 द्यायचा. आता 1चे 10 झाले तरी भाग जात नाही म्हणून 0 द्यायचा. या ठिकाणी 101ला भाग जातो, 101ला भाग जातो कितीचा? 12 8 96, 12 8 96, 101 मधून 96 गेले, असं तोंडी काढायचं, 5 उरले. मग 5 याला अटॅच केले तर झाले 52. 12 चूक किती? 48, 12 चूक किती? 48, 52 मधून 48 गेले, उरले किती? 4. सो +4 ही बाकीच झाली. हे असं डायरेक्टली निघते तुमचा आन्सर. याला खूप वेळ लागतो, ठीक आहे. ज्याला भाग जात नाही त्यासाठी 0 0
वाढवत न्यायचे, डायरेक्टली भाग देऊन टाकायचा, बॅलन्स तुमचा या ठिकाणी निघून जातं. सो आन्सर येते या ठिकाणी 4. 13वा प्रश्न. रतिराम शहर में दूध बेचता है. अतिशय हा तार्किक दृष्ट्या प्रश्न आहे. बऱ्याच जण याच्यावाले आन्सर चुकवतात. चुकते म्हणजे चुकते, 100% सांगतो. रतिराम शहर में दूध बेचता है, वह प्रतिदिन 10 लीटर दूध 45 रुपीज प्रति लीटर के हिसाब से बेचता है. रोज 10 लिटर दूध विकतोय आणि 45 रुपीज प्रति लिटरने विकतो. म्हणजे रोजची कमाई त्याच्यावाली आहे. रोजची कमाई किती? 10 गुणिले 45 रुपीज म्हणजे 450 रुपये प्रतिदिन वह कमाता है. प्रति लीटर के हिसाब से बेचता है, लेकिन साथ ही हर हफ्ते वह ₹50 नगर निगम को टैक्स के रूप में देता है. नगर निगम म्हणजेच नगरपालिका. नगरपालिकेला प्रत्येक हप्त्याला तो ह्या विक्रीचे 50 रुपये देतो प्रति हप्ता. बघा, प्रति हप्ता म्हणजे विकली किती रुपीस देतो तो? तर ₹50 देतो. टैक्स के रूप में देता है. टैक्स, वीकली टैक्स म्हणून आपण 50 रुपीज. सितंबर 2021 में रतिराम ने कितने रुपए कमाए होंगे? आता सप्टेंबर 2021 ची एससीपीटी सप्टेंबर 2021 ची कमाई किती त्याची? कमाई म्हणजे मंथ, त्या मंथची कमाई किती? खूप इजी आहे मित्रांनो, इट्स व्हेरी सिंपल. आता रोजची किती? 450. सप्टेंबर मध्ये दिवस किती? तर 30 गुणिले हे 450 प्रतिदिनाचे म्हणजे किती होते? 0 कॅन्सल, 2 0 लावून दिले, 3 15, हातचाला 1, 3 चूक 12 ने किती? 13,500 रुपये एका एससीपीटी सप्टेंबरचे झाले. क्लिअर? 13,500 रुपये झाले ना मित्र. आता 13,500 रुपये झालेले आहे, हे झाले त्याच्यावली कमाई. परंतु याच्यामध्ये तो टॅक्स भरतो आणि टॅक्स किती भरतो? दर वीकला 50 रुपये भरतो तो. म्हणजेच हे सप्टेंबर मध्ये जे एससीपीटी मध्ये जे 30 दिवस आहे, एका वीक मध्ये 7 दिवस असतात. म्हणजे 7 चूक 28, 4 वीक होतात आणि प्लस 2 4 वीक होतात, वीक्स आणि 2 डेज होतात. 4 वीक्स आणि 2 डेज. काही मुलं काय करतात, 4 वीकचे फक्त 200 रुपये काटतात त्याच्यातून. 4 वीकचे जर 200 रुपये काटले म्हणजे 50 चूक 100. हे बघा, 4 वीकचे किती होणार आहे? 4 गुणिले 50 म्हणजे 200 रुपये. 200 रुपये जर काटले तर तुमचा आन्सर या ठिकाणी येत नाही. पण काय असते, हे जे 2 दिवस झालेले आहे, 2 दिवस जरी झालेला असेल, 1 दिवस जरी झालेला असेल, तर तिथं एका आठवड्याचेच पैसे भरावे लागेल नगर निगम मध्ये. म्हणून या 2 दिवसाचे सुद्धा 1 वीक वाढवल्या जाईल. म्हणजे 4च्या जागेवर 5 होईल. 4च्या जागेवर काय होईल? 5 हप्ते आपल्याला घ्यायला लागेल विचारात. याचा सुद्धा हप्ता पडेलच वीकचा. म्हणून 5 गुणिले ₹50 म्हणजे 250 रुपये. 250 रुपये नगर निगमला टॅक्स द्यावा लागेल. ओरिजिनल किती कमावलेले होते त्यानं? 13,500 रुपये कमाई झालेली होती. परंतु त्याच्यातली गमाई म्हटली तर ती होती 250 रुपये. नगर निगमचा टॅक्स वजा करावा लागेल, गमाई म्हणू आपण त्याला आपल्या भाषेमध्ये. सो 0 5 हातचाला 1, इथे 2 250, 13,250 रुपये त्याच्यावाली प्रॉपरली कमाई झालेली आहे मंथली सप्टेंबरची. सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर. क्लिअर आहे. 14वा प्रश्न तत्पूर्वी तुम्हाला सांगतो मित्रांनो, सीटीटी 2024 साठी तुम्हाला टेस्ट सिरीज घेऊन आलेला आहोत. सर्व विषयासाठी 5 सब्जेक्ट असतात. 3 सब्जेक्ट बालमानसशास्त्र, त्याच्यानंतर गणित, त्याच्यानंतर पर्यावरण, हे जे आहे त्याच्यानंतर हिंदी असते, तुम्ही मराठी घेतला तर मराठी असते किंवा इंग्लिश असते. असे जे 5 सब्जेक्ट आहे त्या प्रत्येक सब्जेक्टचे 30 असे काय भेटतात, तर प्रश्नपत्रिका भेटतात. 30च्या सगळ्याचे 30च्या सुद्धा उपलब्ध होतात. आणि हे सगळे एकत्र करून 150 मार्काचे पेपर सुद्धा भेटतात. हे पेपर 1 साठी आणि पेपर 2 साठी सुद्धा उपलब्ध आहे. सो इथं सर्व विषय देण्यात आलेले आहे. जर का तुम्हाला सर्व विषयाची टेस्ट सिरीज सीटीटीची लावायची असेल तर तुम्ही
7709119501 वर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. माझं नाव आहे सावंत सर आणि फीज आहे 200 रुपीज. 200 रुपीज पेमेंट कसं करायचं मी तुम्हाला ते माझ्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर मी सांगणार आहोत. ओके, सो टेस्ट सिरीज निश्चितचपणे जॉईन करा. स्टडी मॅथ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझंवाला स्टडी अप नावाचं ॲप्स आहे त्याला सुद्धा तुम्ही डाउनलोड करा प्ले स्टोअरवरून. ठीक आहे, चला पुढे. यदि 5 जनवरी 1990 को शनिवार था, 5 जनवरी 1991 शनिवार होता, तो 2 मार्च 1992 को सप्ताह का कौन सा दिन होगा? इट्स व्हेरी सिंपल टू फाइंड आउट. बघा कसं आहे. आता काय करायचं, 5 जानेवारी आहे आणि इथं 92 आहे. डायरेक्टलीच एक वर्ष ओलांडून जाते. 5 जानेवारी आपण मराठीत लिहू 1991 आणि डायरेक्ट 3 मार्च 1992. आता या ठिकाणी तुम्हाला मधला जो पॉइंट आहे तर तो येतो 5 जानेवारी 1991. 92. ओके, 5 जानेवारी 1991 टू 5 जानेवारी 1992 हा 1 वर्षाचा कालावधी झाला. 1 वर्षाचा. परंतु इथे सामान्यच वर्ष आहे, लीप वर्ष नाही. सामान्य वर्ष आहे. सामान्य लीप नाही. कारण सांगू का? कारण आहे 5 जानेवारी पर्यंतच आपण गेलो ना. फेब्रुवारी, आता काही मुलं काय करतात की हे 92 बघतात. 92 तर त्याला लीप वर्ष दिसून येते, परंतु तारीख सुद्धा बघितली पाहिजे. जर हा 92 याला आपण लीप वर्ष म्हणू शकतो, याला लीप म्हणू शकतो, पण याला लीप वर्ष नाही म्हणू शकत. कारण की हे 29 फेब्रुवारीच्या आधीच्या तारखा आहे. सो इथं याला सामान्य वर्ष म्हणायचं. सामान्य वर्षामध्ये एकच दिवस पुढे जात असतो. म्हणजेच काय, शनिवारचा काय होतो, इथं जर शनिवार असेल तर इकडे काय होते, तर रविवार होते. बस रविवार, एवढं झालं. पण रविवारी आन्सर आहे का? नाही. पुढे जाऊया. आता आपण 5 जानेवारी पासून 5 जानेवारी 1992 ते 3 मार्च 1992 एवढं राहिलं फक्त. आता इथून एवढं. हां, सो कसं करायचं, 5 जानेवारी टू 3 मार्च. आता जानेवारी महिन्यामध्ये किती दिवस, फेब्रुवारीमध्ये किती दिवस, हां नाही सॉरी किती आपण जानेवारी मार्च. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊ. आता या ठिकाणी जर बघितलं तर जानेवारीपासून तर फेब्रुवारीपर्यंत आणि फेब्रुवारीपासून मार्चपर्यंत. जानेवारी महिन्यामध्ये किती दिवस, या ठिकाणी जानेवारी आहे, नंतर फेब्रुवारी, जानेवारी प्लस फेब्रुवारी आणि प्लस मार्च. याच्यामध्ये हाऊ मेनी डेज, जानेवारी महिन्यामध्ये 31 दिवस असतात, त्यातले 5 दिवस निघून गेले तर 31 वजा 5 म्हणजे या ठिकाणी 26 दिवस आले. सो जानेवारीचे 26 दिवस प्लस फेब्रुवारी हा लीप वर्षाचा आहे. लीप वर्षामध्ये 29 दिवस असते. सो 29 दिवस हे आणि हे मार्चचे काय तर 3 दिवस आहे. या तिघाची जर ॲडिशन केली तर बरोबर 26 29 प्लस 3 म्हणजे किती येतं, 7 3 9 9 18 हा चालू 58 दिवस. आता 58 दिवसाला 7 ने कट करायचं. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 7 5 35, 7 6 42, 7 7 49, 7 8 56. 7 8 56 त्याच्यातून वरचं झाले तर फक्त 2 दिवस पुढे जाते. 2 दिवस पुढे, 2 दिवस पुढे म्हणजेच आपण रविवारपर्यंत आलो होतो. रविवार नंतर सोमवार, सोमवार नंतर मंगळवार, म्हणून मंगळवार असं त्याचा आन्सर येते. डायरेक्टली स्टेप बाय स्टेप घ्यायचं. पहिले तर उडीच मारायची. 5 जानेवारी 1991 टू 5 जानेवारी 1992 एकाच दिवसाने पुढे जातो. शनिवारचं काय होते, फक्त रविवार होता आणि रविवार नंतर फक्त काउंटिंग करायची. जानेवारीचे 26 दिवस, फेब्रुवारीचे 29 दिवस, मार्चचे 3 दिवस, त्या सगळ्यांची बेरीज 58, 7 ने भाग द्यायचा, 7 8 56, उरले किती 2 आणि 2 दिवस पुढे म्हणायचं. रविवार नंतर 2 दिवस, शनिवार नंतर नाही. रविवार नंतर 2 दिवस म्हणजे सोमवार आणि मंगळवार. मंगळवार हे आन्सर आहे. तो सप्ताह का कौन सा दिन होगा, 3 मार्च 1992 को, तो मंगळवार होगा. सेकंड ऑप्शन इज द राइट आंसर. चला पुढे जाऊया आपण. या ठिकाणी बघा, निम्नलिखित संख्याओं में से कौन सी संख्या अवरोही क्रम को निरूपित करती है. आता 4 ऑप्शन दिलेले आहे, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. पॉइंट नंतर अंक सारखे करून घ्यायचे. पॉइंट नंतर अंक सारखे करून कसे घ्यायचे, इथं 3 अंक आहे, इथे सुद्धा 3 अंक आहे, इथे 3 अंक करून घ्यायचे, इथे 3 अंक आहे, इथे 3 अंक करून घ्यायचे आणि या ठिकाणी सुद्धा 3 अंक करून घ्यायचे. आता कन्वर्ट कसं करायचं बघा, 30,500
त्याच्यानंतर आहे 3050, त्याच्यानंतर येतं 3055, त्यानंतर येतं 3500, त्याच्यानंतर येतं 3005 आणि त्याच्यानंतर येतं 355. पॉईंट काढून टाकायचा. पॉईंट नंतर अंकाची पोझिशन सारखी करून घेण्यासाठी 0 घ्यायचे आणि पॉईंट काढून टाकायचा. ओके, काढून टाकल्यानंतर आपल्याला अवरोही क्रम मध्ये दिसते का? अवरोही क्रम म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर, डिसेंडिंग ऑर्डर मध्ये म्हणजेच उतरत्या क्रमाने आपल्याला त्याला करावं लागेल. उतरता क्रम, उतरता क्रम आहे का हा? 3050 आहे, 30,500, 3050, 3055 हा चढता क्रम सारखा झाला, म्हणून फर्स्ट ऑप्शन इथं आन्सर येत नाही. सेकंड मध्ये पण असंच जाऊया आपण. सेकंड मध्ये सेम टू सेम पोझिशन तशी करायची. आता सेकंड मध्ये काय येतं? इथे 0 वाढवला, इथे 0 वाढवला, इकडे 2 0 वाढवले आणि इथं वाढवण्याची गरज नाही. आता बघा ना, इच्छा इथंच करता येते, काय लिहिण्याची पण गरज नाही. हे 3050 झाले, हे 3005 झाले. उतरता क्रम तर आपल्याला इथं दिसू राहिला. इथं 3500 झाले, पुन्हा वाढला, म्हणजे हे तर ऑप्शन येणारच नाही. पहिले उतरता झाल्यानंतर पुन्हा वाढला, म्हणजे हे ऑप्शन होणारच नाही. हे लिहून घेऊ वाटल्यास. 3055, त्याच्यानंतर 30,500 आणि लास्टमध्ये येतं 355. हा उतरता क्रम आहे का? हा इथे उतरला, पुन्हा वाढला, पुन्हा उतरला, पुन्हा वाढला, पुन्हा उतरला, म्हणजे हे मिसमॅचिंग आहे. सेकंड ऑप्शन तर येणारच नाही. तिसऱ्या ऑप्शनकडे आपण जाऊया. तिसऱ्या ऑप्शनमध्ये इथं 1 0 वाढून द्यायचं, इथे 2 0 वाढून द्यायचे. 30,500 झाले, हे 3500 झाले, इथं 3055 झाले, इथे 1 0 वाढून द्यायचा, इकडे वाढवण्याची गरज नाही. आता बघा कसं येतं. 30,500 पहिल्या याच्यात आले, क्लिअर. दुसरे येतं 3500, 3500 नंतर 3055, त्याच्यानंतर 3050, त्याच्यानंतर 3005 आणि त्याच्यानंतर 355. बरोबर उतरता क्रम आहे, बरोबर उतरता क्रम. 30,500 इज ग्रेटर दॅन 30,500 इज ग्रेटर दॅन 30,500 इज ग्रेटर दॅन 3,500 इज ग्रेटर दॅन 3,055 इज ग्रेटर दॅन 3,050 इज ग्रेटर दॅन 3,005 इज ग्रेटर दॅन 355. म्हणजेच ऑप्शन क्रमांक सेकंड हे पूर्णतः डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आहे. सो आन्सर तेच येणार आहे, थर्ड ऑप्शन. तुम्ही चौथं व्हेरीफाय करून बघा, चौथं तर रॉंगच येणार. ठीक आहे, झालं. अशा पद्धतीने आपण 1 पासून तर 15 प्रश्न सगळेचे सगळे बघितलेले आहे. तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलेलं होतं की पेपर 30 गुणांचा असतो गणिताचा. 150 गुणांपैकी 30 गुण गणिताला असते, म्हणजे 30 प्रश्न त्याच्यावर विचारले जातात. त्यातले 15 प्रश्न हे न्यूमेरिक बेसचे असतात, वर्ड्सचं न्यूमेरिकमध्ये कन्वर्ट करण्यासाठी दिलेले असतात. 15 प्रश्नांपैकी 15 प्रश्नच तुम्हाला ॲक्युरेट सोडवता आले पाहिजे, म्हणजेच 15 पैकी 15 मार्क्स मिळाले पाहिजे. यासाठीची आपण ही सिरीज सुरू केलेली आहे. अशीच सिरीज पूर्णत्वास नेल्या जाईल आणि तुम्हाला आउट ऑफचे मार्क्स मिळवून देण्यासाठी मी दिवसेंदिवस तत्पर असेल. तुम्हाला एवढीच रिक्वेस्ट आहे, जर का तुम्ही माझं चॅनल आताही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच टेस्ट सिरीज जॉईन करायला विसरू नका. थँक्यू.